नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। काठापदराची साडी झटपट आणि अगदी परफेक्ट पद्धतीने कशी नेसायची आणि ज्यांना साडी पुरत नाही त्यांनी कोणती पद्धत वापरायची हे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पहा। आता इथे ही जी मी साडी घेतलेली आहे, ही साडी मी मिशोवरून मागवलेली होती। साडी खरंच खूपच सुंदर अशी आलेली आहे। तर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की मागवू शकता। साडीची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे, तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। आता इथे ही साडी आपण पहिल्यांदा खोचून घेणार आहोत। तर आता ह्या साड्या ज्यावेळी आपण नेसतो, म्हणजे एकदम बाहेर कुठेतरी समारंभासाठी जायचं असेल तर त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा जे काही उंच चप्पल जे काही घालणार आहात तर ते आधी घाला आणि त्यानंतर साडी नेसायला सुरुवात करा। साडी पूर्ण पायापर्यंत आपले साडीमध्ये पाय दिसता कामा नयेत अशा पद्धतीने तुम्हाला साडी उंचीने घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। तुम्ही हा पदर आदल्या दिवशी सुद्धा काढू शकता, पण मात्र तरीही तुम्हाला त्याच दिवशी अगदी साडी नेसायची आणि पदरही त्याच दिवशी काढायचं असेल तर एक ट्रिक दाखवते। कारण की काठापदराच्या ज्या साड्यांचे जे पदर असतात ते एकदम भरजरी असतात आणि कडकही असतात, त्यामुळे पदर काढायला थोडासा वेळ जातो। तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। जशा पद्धतीने मी पदराच्या प्लेट्स काढत आहे ना त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। आता इथे बघा, साडीची जेवढी बॉर्डर आहे त्या बॉर्डर इतकेच मी इथे अशा या प्लेट्स काढत चाललेली आहे। तर ही अगदी सोपी पद्धत आहे, नेहमीची पद्धत सुद्धा वापरू शकता, पण ही सोपी पद्धत आणि झटपट होणारी आहे। कारण की जे पदर असतं त्याचं फॅब्रिक जे असतं ते जाड असतं, त्यांना सेट व्हायला आपल्याला वेळ लागतो, त्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता। आता इथे बघा, झटपट आपल्या पदराच्या प्लीट्स अगदी तयार झालेल्या आहेत। आता ह्या एका लाईनमध्ये आपण आधी घेऊया। काही प्लीट्स वर खाली झालेल्या होत्या तर त्यासाठी मी सगळ्या एका लाईनमध्ये घेत आहे आणि त्यानंतर ह्या प्लीट्सना आपल्याला पिन लावायचे आहे। तुम्ही इथे कोणतीही पिन लावू शकता। आपले कपडे वळवण्याच्या ज्या पिन असतात तर त्या पण तुम्ही इथे वापरू शकता, किंवा आपले केसांचे पिन असतात, किंवा एक्स पिन किंवा यू पिन, ह्या प्रकारचे कोणतेही पिन तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे मी यू पिन लावत आहे। तर आता पूर्ण आपल्याला पदर हा अशाच प्रकारे सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे जेवढ्या अंतरावरती आपला पदर सेट होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला पिन लावून घ्यायची आहे। म्हणजे काय होईल की बघा, ह्या ज्या साड्या असतात ना त्यांचा पदर ना आपण अशा पद्धतीने सेट नाही केला तर ते एकदम असा फुलत राहतो किंवा असा पसरत जाणार त्या प्लीट्स, आणि तुम्हाला जास्त पसरू द्यायच्या नसतील प्लीट्स तर तुम्ही अशा पद्धतीने असे पिन लावून थोडा वेळ ठेवू शकता, जेणेकरून तुमचा पदर अगदी व्यवस्थितपणे राहू शकेल। आता पूर्ण आपल्या पदर सेट करायचा आहे, तर ज्या आपण प्लीट्स आता अशा प्रकारे एकत्र करत चाललेलो आहोत त्या आपल्याला प्रेस करून घ्यायच्यात। एक प्लीट प्रेस करून घ्या आणि त्यानंतरच ती एकत्र करत जा। आता परत एकदा मी इथे जी आपली सारी पिन आहे तर ती इथे लावत आहे। आदल्या दिवशी तुम्ही हा पदर सेट करून घेतला तर तुमच्यासाठी अगदी छान आहे। बघा, सगळ्याच्या पदर जो आहे म्हणजे प्लीट्स आहेत सगळ्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत। आता इथे मी पदर पाठीमागून फिरून माझ्या डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे। पदराची उंची आपण बघूया। पदराची उंची आपण आपल्या गुडघ्याच्या थोडीशी खाली घेतली ना की आपण साडीमध्ये उंच दिसतो, तर तेवढी आपल्या पदराची उंची घ्यायची आहे आणि त्यानंतर पदराला आपल्याला पिन लावायची आहे। आता इथे पिन लावताना बघा, जी बॉलवाली जी सेफ्टी पिन असते तिचा वापर करा, जेणेकरून ती पिन साडीमध्ये अडकणार नाही। आता इथे खांद्याच्या थोडंसं पाठीमागे तुम्हाला ही पिन लावायची आहे। अगदी खांद्यावरती लावलं तर काय होतं की खाली आपण वागतो ना त्यावेळी पदर जो असतो तो अगदी समोर येतो, तर यासाठी तुम्हाला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे पिन लावायची आहे। आणि त्यानंतर आता इथे समोरच्या प्लीट्स आपण सेट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्या हाताने अशा प्रेस करायच्या आहेत। आता इथे एक मोठा प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे ही साडीची बॉर्डर असते तिचा। तर इथे तुम्ही काय करू शकता, इथे यू पिनचा वापर करू शकता। सेफ्टी पिन तुम्हाला वापरायची नसेल तर यू पिनचाच वापर करा। इथे काय करायचं, आपलं पहिल्यांदा आधी सरळ पदराची जी बॉर्डर ती घ्यायची आणि ज्या ठिकाणी मी पिन लावलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला तिथे यू पिन लावायची आहे। आणि परत एकदा दुसरी यू पिन आपल्याला घ्यायची आहे आणि तिथे आता फोल्ड करायचं आहे, म्हणजे छोटीशी अशी प्लीट काढायची आणि त्या प्लीटला धरून, म्हणजे ती प्लीट आणि आपलं ब्लाऊज अशा प्रकारे बघा, मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून, आणि तिला धरून आतल्या साईडने, प्लीटच्या आतल्या साईडने, म्हणजे ही पिन आपली दिसता नाही, यू पिन जी दुसरी आपण पिन लावलेली आहे ना ती आपली दिसता नाही, अशा प्रकारे त्या प्लीटला आपल्याला पिन लावून घ्यायची आहे।
बघा इथे दोन्ही पिन आपण यू पिन लावलेले आहेत, पण आपल्या त्या अजिबात दिसतही नाही आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही यू पिनचा इथे वापर करू शकता. आणि ही जी बॉर्डरवाली जी प्लीट आहे एकदम गळ्याजवळ येते ती येणार नाही आणि अगदी व्यवस्थितपणे समोरची बाजू आपली दिसणार देखील आहे. आता इथे पदर पूर्णपणे आपला सेट झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपण साईड फिटिंग करतो. पण ज्या महिलांना साड्या पुरत नाहीत त्यांच्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेन की साईड फिटिंग अजिबात करू नका. साईड फिटिंग न करता परफेक्ट पद्धतीने साडी कशी नेसायची ते मी तुम्हाला आता दाखवते. तर डायरेक्ट इथे मी साडीच्या निऱ्या काढायला घेतलेल्या आहेत. सगळ्या आपल्या निऱ्या काढून घ्यायच्या आहेत. पहिली जी निरी असते आपल्या उजव्या साईडची ती मोठी असते आणि राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या मीडियम साईजमध्ये आपण काढलेल्या आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण साईड फिटिंग करत नाही आहोत. तर ही जी बॉर्डर जी आपली आलेली आहे साडीची, बघा जी पिंक कलरची जी बॉर्डर आलेली आहे ना साडीची, तर तिला धरायचं आहे. आपल्याला कसं धरायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. पण पहिल्यांदा आधी मी इथे निऱ्या आधी व्यवस्थित अशा सेट करते. म्हणजे एका पाठोपाठ एक अशा घेतल्यात, एका लाईनमध्ये घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आता ज्या ठिकाणी आपल्याला निऱ्या खोचायच्या आहेत तर त्याआधी त्या ठिकाणच्या निऱ्या मी बघा अशा एकत्र केल्यात. आणि आता ही जी बॉर्डर आहे ती अशी आपल्या अंगठाने त्या निऱ्यांच्या इथे जवळ घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्याच ठिकाणी आपल्याला त्या निऱ्या अशा खोचून घ्यायच्या आहेत. तर आता परत एकदा मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता इथे मी बघा इथपर्यंत अशा निऱ्या काढलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथे बेली बटनच्या इथेच ज्या ठिकाणी मी ज्या अंतरावरती मी निऱ्या खोचून घेणार आहे त्या ठिकाणी ते सगळ्या निऱ्या एकत्र केल्या. जी बॉर्डर आहे साडीची ती पण त्या ठिकाणी एकत्र केली. आणि त्या बॉर्डरसहित निऱ्यांसहित मी त्या ठिकाणी आता बेली बटनच्या इथे मी त्या सगळ्या निऱ्या आणि ती जी बॉर्डर आहे ती खोचून घेतलेली आहे. उजव्या साईडला पण जो काही साडीचा भाग थोडासा उरलेला होता तो पण खोचून घेतलेला आहे. आता इथे साडी प्लीट्स तुम्ही बघत असाल आपल्या पडलेल्या आहेत, पण त्या आता आपल्याला व्यवस्थितपणे सेट करायच्या आहेत. आपण ह्या नीट सेट नाही केल्या तर तिथे एकदम असा लूक आपला खराब होऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं तेही मी तुम्हाला दाखवते. त्याआधी मी समोरच्या ह्या पदराच्या प्लीट्स आता व्यवस्थित अशा करून घेत आहे. आता इथे साईड प्लीट्स आपल्या पडलेल्या आहेत, पण आपण आता ते व्यवस्थित सेट केलं तर ते चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसू शकतात. आता बघा पोट पण आपलं बघा या पद्धतीने आपलं पोट पण अगदी व्यवस्थितपणे कवर पण झालेलं आहे. आता हे साईड प्लीट्स ज्या आहेत ना त्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत आणि त्या निऱ्याही आपल्याला एकत्र करायच्या आहेत. म्हणजे साईड प्लीट्स प्लस आपल्या निऱ्या ह्यांना एकत्र करून आपल्या त्या ठिकाणी एक साडी पिन जो असतो आपल्याला तो आपल्याला लावायचा आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथे साडी पिन वापरू शकता. जे डिझायनर साडी पिन आपले भेटतात तर तेही त्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, साईड प्लीट्स ज्या आपल्या पडलेल्या आहेत त्या आणि आपल्या निऱ्या ह्यांना एकत्र करून आपल्याला इथे पिन लावायचे, जेणेकरून आपली ही जी बॉर्डर आहे ती बघा आता व्यवस्थितपणे आपली दिसत आहे आणि साईड प्लीट्स देखील अगदी छानपणे आपल्या दिसत आहेत. आणि आता इथे आपल्या निऱ्या सेट करायच्या आहेत. पण आता ही जी साडी आहे ती अगदी सॉफ्ट सिल्कमध्ये साडी आहे, त्याच्यामुळे निऱ्या फारशा काही सेट करायला आपल्याला वेळ हा लागलेला नाही आहे. तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसू शकता. बघा अगदी कमीत कमी सेफ्टी पिनचा आपण वापर केलेला आहे. फक्त आपण इथे आपल्या पदरालाच फक्त सेफ्टी पिनचा वापर केलेला आहे, बाकी आपण कुठेच सेफ्टी पिनचा वापर केलेला नाही आहे. तर अगदी कमीत कमी पिनांमध्ये पण तुम्ही आणि अगदी तुम्हाला साडी पुरत नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही नेसू शकता. आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि बघा आपल्या साईडने पण बऱ्याच प्रमाणात आपलं कवर देखील झालेलं आहे. तर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते आजच्या व्हिडिओमधून सॉल्व्ह झालेच असतील. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच माझा पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तर चला आता हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करत आहे. आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.